लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। भरपाईच्या रकमेवर वाद वाघाडी इथं प्रशासनाचा ताफा माघारी परतला। वेगवेगळ्या खातेदारांची भरपाई स्वतंत्र खात्यात जमा करण्याची शेतकऱ्यांची मागणी। प्रांताधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी इथं रेल्वे मार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी महसूल विभाग, रेल्वे प्रशासन आणि पोलिसांचा संयुक्त ताफा दाखल झाला। मात्र भरपाईच्या रकमेबाबत निर्माण झालेल्या वादामुळे ताबा प्रक्रिया पुन्हा एकदा रखडली आहे। शेतकरी अनिल रमण पवार यांनी प्रशासनासमोर भूमिका मांडताना सांगितले की ते आणि भारती खैरात हे दोन स्वतंत्र खातेदार आहेत। मात्र भूसंपादन विभागानं भरपाईची रक्कम न्यायालयात वर्ग केली असून दोन्ही खातेदारांच्या नावानं स्वतंत्र खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। अनिल पवार यांनी स्पष्टपणे सांगितलंय की त्यांच्या मालकीच्या जमिनीची भरपाई त्यांच्या खात्यावर आणि त्यांच्या बहिणीच्या मालकीच्या जमिनीची भरपाई तिच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय ते जमिनीचा ताबा देणार नाही। तसेच शेजारच्या शेतातील विहिरीची भरपाई चुकीच्या व्यक्तीच्या नावावर वर्ग झाल्याचाही त्यांनी आरोप केला आहे। या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं महसूल अधिकारी आणि पोलिसांच्या बंदोबस्तात ताबा घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी रेल्वे प्रशासनाचे एक्झिक्युटिव्ह सिनियर इंजिनियर समीर कुमार, रेल्वे प्रतिनिधी भूषण रघुवंशी, मंडळ अधिकारी स्वाती कोळी, तलाठी हर्षला सोनवणे, नरडाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र माने यांच्यासह संबंधित शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अखेर महसूल विभाग आणि रेल्वे प्रशासनाच्या मध्यस्थीने शिरपूरचे प्रांताधिकारी शरद मंडलिक यांच्यासोबत बैठक घेऊन कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानंतर प्रशासनाचा ताफा तात्पुरता माघारी परतला। आता या प्रकरणात पुढील निर्णय प्रांताधिकारी स्तरावरील बैठकीनंतर होणार असून भरपाईचा वाद निकाली निघाल्यानंतरच जमीन ताबा प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।